तर सीएम पदाबाबत चर्चेनंतर निर्णय होईल या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय। ही भाजपला सत्तेबाहेर काढण्याची लढाई असून जागा वाटपामध्ये रस्सीखेच होणारच असं सुद्धा आदित्य ठाकरेंनी म्हणालंय। हे अंतर्गत चर्चावर होईल। मुख्य गोष्ट हीच आहे, कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये। आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचंय कारण जे महाराष्ट्र द्वेष्टी भाजपा आहे त्यांना हद्दपार करायचं। पक्षाची मागणी होती की मुख्यमंत्री पदाची चर्चा आम्ही करत राहू। बघा, तुम्हाला अजून एक सांगतो, सीट शेअरिंगच्या वेळी खेचताणी होणार, त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय, कारण खेचताणी ही झालीच पाहिजे। नाही झाली तर कोणाची ताकद नाहीये। प्रत्येक सीट ही प्रत्येकाने मागितलीच पाहिजे, मगच आम्ही 288 सीटवर सगळ्यांना मदत करू शकतो। मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये हे स्पष्ट आहे की कुठेही लढाई एकामेकांसाठी नाहीये ना आमच्या कोणासाठी आहे। ही लढाई महाराष्ट्राच्या हितासाठी आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी। आमचं हेच ध्येय आहे की हा महाराष्ट्रातून जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत त्यांना पळवण्याचं आहे। आज देखील आपण पाहिलं असेल, साधारणपणे 256 एकर एवढे सॉल्ट पॅन लँड्स, मिठागराची जागा, हे भूखंड सगळे देत आहेत अदानीला। मुंबई विकायला निघालेले आहेत। महाराष्ट्रात आपण पाहतोय सगळ्यांचे हाल कसे झालेले आहेत, आणि म्हणून आमचं पहिलं ध्येय आहे ते हेच आहे की भाजपला पळवा।